जय हिंद. नमस्ते विद्यार्थी आणि प्राध्यापक मित्रांनो. मिस्टर अक्षय बळे SPPU एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वजणांचं स्वागत आहे. आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण समर एक्झाम 2024साठी SYBCom सेमिस्टर 3 मधील कॉस्ट अँड वर्क्स अकाउंटिंग फर्स्ट या विषयाच्या क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन्स फॉर स्टडी पर्पज याबाबत आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. तसेच या अगोदरचे जे काही व्हिडिओ आहेत त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला SYBComच्या सर्व विषयांच्या क्वेश्चन पेपरचे फॉर्मॅट आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन्स तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला बघायला भेटेल. तसेच टेलिग्राम चॅनल आणि यूट्यूब चॅनलला देखील बघायला भेटेल. तर विद्यार्थी मित्रांनो, अद्याप जर का आपण आपल्या या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर त्वरित लाईक करा, शेअर करा. अधिक माहितीसाठी आपण आपल्या यूट्यूब चॅनलला त्वरित सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. तर चला सर्वात अगोदर सुरुवात करू क्वेश्चन पेपरच्या फॉर्मॅटपासून. बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे तुम्हाला क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट दिसणार आहे. ज्या ठिकाणी इथे कॉस्ट अँड वर्क्स अकाउंटिंगचा पेपर हा टोटल 50 मार्कासाठी असतो, ज्यामध्ये पासिंगला तुम्हाला 20 मार्क आहे. तर तुमचा टाईम जो काही असणार आहे तो 2 तासाचा असणार आहे. यामध्ये क्वेश्चन पेपरमध्ये टोटल तुम्हाला 4 प्रश्न विचारले जातील. त्यापैकी पहिला प्रश्न क्वेश्चन नंबर 1A हा MCQ किंवा फिल इन दी ब्लँक्स 5 मार्कासाठी असेल. क्वेश्चन नंबर 1B मॅच द फॉलोइंग पेअर्स 5 मार्कासाठी असेल. क्वेश्चन नंबर 2 शॉर्ट नोट्स असतील, जिथे तुम्हाला 4 शॉर्ट नोट्स दिल्या जातील. त्यापैकी कोणत्याही 2 शॉर्ट नोट्स लिहायच्या, त्यासाठी तुम्हाला 10 मार्क्स असणार आहे. क्वेश्चन नंबर 3 जो काही विचारला जाईल त्याच्यामध्ये A तुम्हाला कॉस्ट शीट प्रिपेअर करायला लावतील, ज्यासाठी 8 मार्काला हा प्रॅक्टिकल प्रॉब्लेम आहे. तर क्वेश्चन नंबर 3B प्रॅक्टिकल प्रॉब्लेम ऑन EOQ म्हणजेच इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटीवर असणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला 7 मार्क विचारले जातील. क्वेश्चन नंबर 4A हा कॅल्क्युलेशन ऑफ व्हेरियस स्टॉक लेवल आहे, त्यासाठी तुम्हाला 8 मार्क आहे. तर क्वेश्चन नंबर 4B हा ब्रॉड क्वेश्चन असणार आहे, ज्यासाठी तुम्हाला 7 मार्क असणार आहे. तर मी आत्ताच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला शॉर्ट नोट्सला तुम्हाला कोणते प्रश्न येणार आहे, ब्रॉड क्वेश्चन्स कोणते येतील याची माहिती तुम्हाला देतो आहे. तर शॉर्ट नोट्समध्ये बघा, पहिल्या अत्यंत महत्त्वाची शॉर्ट नोट्स आहे ती म्हणजे कॉस्ट सेंटर अँड कॉस्ट युनिट. दुसरे आहे लिमिटेशन्स ऑफ फायनान्शियल अकाउंटिंग. नेक्स्ट आहे ऑब्जेक्टिव्ह ऑफ कॉस्ट अकाउंटिंग. नेक्स्ट आहे नीड अँड इसेन्शियल्स ऑफ मटेरियल कंट्रोल. नेक्स्ट आहे आयटम्स एक्सक्लुडेड फ्रॉम कॉस्ट शीट, अत्यंत महत्त्वाची शॉर्ट नोट्स आहे. नेक्स्ट आहे क्लासिफिकेशन ऑफ कॉस्ट. आता इथे मी बेसिस ऑफ एलिमेंट्स, फंक्शन, तुम्ही आणखीन बिहेवियर वाईज, कंट्रोल वाईज हे देखील तुम्ही करून ठेवा. टोटल तुम्हाला 5 प्रकार माहिती आहे, जसं फंक्शन, इलेमेंट, नंतर कंट्रोल वाईज, नंतर ज्याला आपण काय म्हणूया नॉर्मॅलिटी वाईज असे सुद्धा दिलेले आहे. आणि आणखीन एक आहे. तर या पद्धतीने टोटल 5 क्लासिफिकेशन ऑफ कॉस्ट हे व्यवस्थित करून ठेवा. त्याच्यानंतर आहे डिफरन्स बिटवीन स्टोअर लेजर अँड बिन कार्ड. जनरली हा प्रश्न 4th सेमचा आहे, बट काही वेळेस तो 3rd सेमला पण विचारला जातो. नेक्स्ट आहे फंक्शन्स ऑफ परचेस डिपार्टमेंट. हा पण प्रश्न शॉर्ट नोट्सला विचारण्याची किंवा ब्रॉड क्वेश्चनला विचारण्याची जास्त शक्यता आहे. नेक्स्ट आहे ABC ॲनालिसिस. जास्त करून विचारला जाणारा प्रश्न आहे ABC ॲनालिसिस. पुढे आहे डिफरन्स बिटवीन टेंडर अँड कोटेशन. ओके, किंवा तुम्हाला टेंडर, कोटेशन आणि इस्टिमेट्स यापैकी एका विषयांवरती तरी शॉर्ट नोट्स विचारली जाऊ शकते, किंवा तिन्हीही कदाचित दिले जाऊ शकतात, किंवा डिफरन्स तरी विचारला जाऊ शकतो. नेक्स्ट आहे रोल ऑफ कॉस्ट अकाउंटंट इन ॲन ऑर्गनायझेशन. चॅप्टर नंबर 1 आधारित हा प्रश्न आहे. नेक्स्ट आहे इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशो. यामध्ये तुम्हाला खूप सारी माहिती लिहिता येण्यासारखी आहे. तुम्ही टर्नओव्हर रेशो कशा पद्धतीने आहे त्याचे फॉर्म्युले पण देऊ शकता, त्या पद्धतीने माहिती तुम्ही मेन्शन करा. नेक्स्ट आहे टाईप्स ऑफ टेंडर्स. त्याच्यानंतर परपेच्युअल किंवा पिरियडिक इन्व्हेंटरी कंट्रोल. यामध्ये दोघांपैकी एक इन्व्हेंटरी कंट्रोलची मेथड विचारली जाते. नेक्स्ट आहे फिजिकल व्हेरिफिकेशन. त्यानंतर परचेस डॉक्युमेंटेशन. नेक्स्ट आहे परचेस प्रोसिजर. जनरली परचेस प्रोसिजर हा ब्रॉड क्वेश्चनला प्रश्न विचारला जातो. त्यानंतर महत्त्वाचा आहे, सगळ्यात करून ठेवा, डिफरन्स बिटवीन फायनान्शियल अकाउंटिंग अँड कॉस्ट अकाउंटिंग. ओके, हा प्रश्न महत्त्वाचा आहे, तो निश्चित करून तुम्ही ठेवा. आता ब्रॉड क्वेश्चनला कोणकोणते प्रश्न विचारले जातात, तर मुळामध्ये मी तुम्हाला 3च प्रश्न दिलेले आहे आणि जनरली ते एकाच चॅप्टरवरती आहे, म्हणून ते तुम्ही तिन्हीच्या तिन्ही प्रश्न करून ठेवा. तिन्ही म्हणजे हे 2च आहे, पण कदाचित वेगळ्या अर्थाने विचारले जातात, म्हणून मी तुम्हाला इथे तसे दिलेले आहेत. पहिला प्रश्न आहे डिफाईन द टर्म ऑफ सायंटिफिक पर्चेसिंग
एक्सप्लेन द परचेस प्रोसिजर इन डिटेल्स. ओके, किंवा हाच प्रश्न वेगळ्या अर्थाने विचारला जातो, एक्सप्लेन द जनरल परचेस प्रोसिजर फॉर द बिझनेस ऑर्गनायझेशन. ओके, म्हणजे थोडक्यात तुम्हाला इथं परचेस प्रोसिजर एक्सप्लेन करून सांगायची आहे. तिसरा आहे व्हॉट डू यू मीन बाय परचेसिंग अँड एक्सप्लेन द इम्पॉर्टंट ऑब्जेक्टिव्ह ऑफ परचेस डिपार्टमेंट. किंवा जसं मी म्हणालो फंक्शन्स ऑफ परचेस डिपार्टमेंट, हा देखील प्रश्न तुम्ही इथे क्वेश्चन नंबर 4B साठी तुम्ही तयार करून ठेवायला हवा. आता मी प्रॅक्टिकल प्रॉब्लेमवरती तुम्हाला इथे नजर देतो आहेत, किंवा प्रॅक्टिकल प्रॉब्लेममध्ये नेमकी कोणकोणते प्रश्न विचारले जातात. बघा, क्वेश्चन नंबर 3A हा तुम्हाला कॉस्ट शीट प्रिपेअर करण्यावरती विचारला जातो, ज्यामध्ये तुम्हाला कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युम, प्राईम कॉस्ट, फॅक्टरी किंवा वर्क्स कॉस्ट, कॉस्ट ऑफ प्रोडक्शन, टोटल कॉस्ट अँड प्रॉफिट अँड लॉस असर्टेन करायला लावतात. क्वेश्चन नंबर 3B कॅल्क्युलेट ऑफ EOQ म्हणजेच इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी आहे, आणि ऑल्सो कम्प्यूट द नंबर ऑफ ऑर्डर्स इन ए इयर, म्हणजे एका वर्षात किती ऑर्डर डिमांड केल्या जातील तर ते कॅल्क्युलेट करायचे आहेत. या पद्धतीने क्वेश्चन नंबर 3A आणि Bचं स्वरूप असणार आहे. तर क्वेश्चन नंबर 4A हा तुम्हाला कॅल्क्युलेशन ऑफ स्टॉक लेवल विचारले जातात. त्यामध्ये तुम्हाला मॅक्झिमम स्टॉक लेवल, मिनिमम स्टॉक लेवल, रीऑर्डर लेवल आणि ॲव्हरेज स्टॉक लेवल या पद्धतीने कॅल्क्युलेशन करायला लावतात. या ठिकाणी प्रत्येक फॉर्म्युलासाठी तुम्हाला 1 मार्क आहे आणि बरोबर उत्तराला 1 मार्क आहे. या पद्धतीने टोटल 4 स्टॉक लेवल विचारले जातील आणि प्रश्न 8 मार्कासाठी विचारला जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीने तुम्ही काय करू शकता, क्वेश्चन पेपरचा अभ्यास करा, या पॅटर्न पद्धतीने अभ्यास करा, इम्पॉर्टंट क्वेश्चन्सकडे नजर टाका, त्याची चांगली तयारी करा, जेणेकरून परीक्षेत तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स हे नक्की भेटतील. सो विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा भेटूया अशाच एका नवीन विषयासह, नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत आपण या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम चॅनलमध्ये निश्चित सहभागी व्हा, जिथे तुम्हाला परीक्षेबाबत अद्ययावत माहिती भेटून जाईल. सो येणाऱ्या परीक्षेसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.